आणि यानंतर बातमी लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा आजचा 8वा दिवस आहे। जालन्यामधल्या वडीगोद्रीमध्ये हाकेंचं उपोषण सुरू आहे, तर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी लक्ष्मण हाकेंची भेट घेतली आणि यावेळेस ओबीसींचं आरक्षण ओबीसींना हवंय असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलंय। ओबीसी आरक्षणाचं ताट वेगळं असायला पाहिजे, राज्यात सलोखा कायम राहिला पाहिजे, सरकारनं हाकेंच्या प्रश्नांकडे गांभीर्यानं पाहावं असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। तर मराठ्यांना ओबीसींमध्ये आणलं तर सलोखा बिघडेल असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले। इंटेलेक्चुअल ओबीसी जो माझ्याशी चर्चा करतोय त्याची भीती रास्त आहे। तो असं म्हणतोय की उद्याच्या विधानसभेमध्ये जर अशीच कुटुंबशाहीची मेजॉरिटी आली तर ह्या कुटुंबशाहीला अजून घट्ट करण्यासाठी आणि केंद्र शासन हे डिपेंडेबल झाल्यामुळे आमचं आरक्षण जाईल अशी भीती ते व्यक्त करतात आहेत आणि त्यांची भीती रास्त आहे असं मी त्या ठिकाणी मानतो।